नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण कालचा जो भाग आपण कालच्या तासाला जो पाहिलेला आहे त्याच्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 4.1 मधले काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत. त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे पवन मेडिकल सप्लाईज द मेडिसिन द रेट ऑफ जीएसटी इज 12%. देन व्हॉट इज द रेट ऑफ सीजीएसटी अँड ईएसजीएसटी. आता पहा, आपण कालच्या तासाला रेट ऑफ जीएसटी आणि सीजीएसटी आणि एसजीएसटी यांचं एकमेकांशी रिलेशन तुम्हाला काय केलेलं आहे सांगितलेलं आहे. तर या रिलेशन मध्ये आपण फॉर्म्युले सुद्धा तयार केलेले होते. त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल गिवन काय आहे हे पाहणं गरजेचं आहे. गिवन काय दिले बघा, रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू 12%. आता रेट ऑफ जीएसटी 12% दिलेला आहे. आता तुम्हाला इथं कालच्या तासाला सांगितलेलं आहे की बाबा रेट ऑफ सीजीएसटी आणि एसजीएसटी कसं असतं. हिअर वी नो दॅट रेट ऑफ सीजीएसटी इज इक्वल टू रेट ऑफ एसजीएसटी. आता हे दोन्ही रेट सेम असतात म्हणजेच काय असतात, दॅट इज इक्वल टू रेट ऑफ जीएसटी अपॉन 2. आता आपल्याला माहिती आहे जीएसटीचा रेट किती आहे, 12% आहे. म्हणून इथं काय करायचं, 12 अपॉन 2 दॅट इज इक्वल टू 6%. म्हणजेच काय, देअरफॉर रेट ऑफ CGST is equal to 6% and rate of SGST is equal to 6%. तर इथं रिलेशन माहिती आहे तुम्हाला, रेट ऑफ CGST is equal to रेट ऑफ SGST म्हणजेच हे दोन्ही समान असतं म्हणजेच ते काय असणार आहे, जीएसटीच्या 50% असणार आहे. तर अशा पद्धतीने आणखी एक उदाहरण पाहूया. बघा आता या एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय, ऑन सर्टन आर्टिकल इफ द रेट ऑफ सीजीएसटी इज 9%, देन व्हॉट इज द रेट ऑफ एसजीएसटी अँड व्हॉट इज द रेट ऑफ जीएसटी. आता पहा, इथं आपल्याला गिवन आहे रेट ऑफ सीजीएसटी. गिवन काय आहे, रेट ऑफ सीजीएसटी. मग रेट ऑफ सीजीएसटी किती दिला आहे, 9%. आता आपल्याला कंडिशन तर माहिती आहे काय, वी नो दॅट रेट ऑफ सीजीएसटी इज इक्वल टू रेट ऑफ एसजीएसटी. मग आता हे दोन्ही सेम असतं म्हणजेच देअरफॉर रेट ऑफ एसजीएसटी इज इक्वल टू 9%. आता रेट ऑफ सीजीएसटी आपल्याला दिलेलं होतं, त्यावरून एसजीएसटी माहित झाला. आता रेट ऑफ जीएसटी काढायचं म्हणजे काय असतं, तर ह्या दोघांच्या डबल म्हणजे दोन्ही सेम असतात म्हणजे कसं असेल, देअरफॉर रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू काय करा, सीजीएसटीच्या डबल घ्या किंवा एसजीएसटीच्या डबल घ्या किंवा दोघांची ऍडिशन. Therefore, rate of GST is equal to rate of CGST plus rate of SGST. किंवा काय करू शकता तुम्ही इथं, SGST ला 2 ने मल्टिप्लाय करू शकता किंवा CGST ला 2 ने मल्टिप्लाय करू शकता. Therefore, इथं काय 9% plus 9%. Therefore, rate of GST is equal to 18%. तर फक्त लिहित असताना या पद्धतीने बेरीज करून सुद्धा लिहू शकता किंवा डबल करायचं म्हणजे इंटू 2 करायचं फक्त याला. म्हणजे अशा पद्धतीनं आणखीन एक आपण एक्झाम्पल पाहूया. बघा या एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय, मेसर्स रियल पेंट सोल्ड 2 टिन्स ऑफ लस्टर पेंट अँड टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ईच टिन इज 2800. If the rate of GST is 28%, find the amount of CGST and SGST. आता पहा याच्यामध्ये काय सांगितलंय की
रिअल पेंट्स यांनी 2 टीन्स सोल्ड केलेले आहेत आणि प्रत्येकाची किंमत आहे 2800 आणि रेट ऑफ जीएसटी आहे 28%. अमाऊंट फाइंड आउट करायची. मग इथं फर्स्ट ऑफ ऑल गिव्हन काय आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ each tin is ₹2,800. त्यानंतर therefore taxable value, आता इथे किती 2 टीन सांगितलेले आहेत. taxable value of 2 tin is equal to 2 into 2,800, that is equal to 5,600 rupees. Here rate of GST is given. What is the rate of GST? Rate of GST is equal to 28%. Here we have to find amount of CGST and SGST. So firstly find out the amount of GST. Now here amount of GST is equal to किती आहे बघा, अमाऊंट ऑफ जीएसटी 28% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू. मग इथे काय येणार आहे, 28% ऑफ 5,600. इथं 28/100 इंटू तर 2 कॅन्सल म्हणजे 28 इंटू 56. तर इथं काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मल्टिप्लिकेशन किती येईल पहा, 28 6 आणि 28 5 140. म्हणजे इथं काय झालं, अमाऊंट ऑफ जीएसटी एवढी आहे. अमाऊंट ऑफ जीएसटी 1,568 आहे. आता आपल्याला काय काय पाहिजे, अमाऊंट ऑफ सीजीएसटी पाहिजे आणि एसजीएसटी. therefore amount of CGST is equal to amount of SGST is equal to amount of GST upon 2. तर डिव्हिजन करून घ्यायचं. therefore अमाऊंट आहे 1,568 upon 2. याला जर डिवाइड केलं तर काय होतं, 2 7 जा 2 8 जा. therefore amount of CGST is equal to 784. therefore amount of SGST is equal to 780. तर हे अशा पद्धतीनं फर्स्ट ऑफ ऑल टॅक्सेबल व्हॅल्यू टोटल काढून घ्यायची. इथं किती सांगितले वस्तू हे सुद्धा महत्वाचं आहे. एक सांगितले असेल 1 2 असतील तर 2 न त्याला काय करायचंय, मल्टिप्लाय करायचं. आणि आता रेट ऑफ जीएसटी किती 28% आहे, म्हणून त्यात टोटल अमाऊंटचं 28% आपण फाइंड आउट करायचं. आणि आपल्याला सीजीएसटी आणि एसजीएसटी काढायचं, म्हणजेच त्याला काय करावं लागेल, डिवायडेड बाय 2. तर अशा पद्धतीनं उदाहरण आहे. अशाच पद्धतीने आणखीन एक उदाहरण आपण काय करूयात, पाहूयात. बघा आता या एक्झाम्पल मध्ये the taxable value of wristwatch belt is 586. Rate of GST is 18%. Then what is the price for the belt for customer? तर इथं टॅक्सेबल व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, म्हणजे अगोदर गिव्हन लिहावं लागेल. टॅक्सेबल व्हॅल्यू is equal to 586 rupees. त्यानंतर रेट ऑफ GST is equal to 18%. आणि आपल्याला काय काढायचं, प्राइस ऑफ बेल्ट. प्राइस ऑफ बेल्टलाच आपण काय म्हणू शकतो इथं, की टोटल व्हॅल्यू ऑफ द बेल्ट असं जरी म्हणलं. जसं इथं टॅक्सेबल व्हॅल्यू आहे तर त्याच्यात जीएसटी ऍड केल्यानंतर काय मिळते आपल्याला, टोटल व्हॅल्यू. तर प्राइस ऑफ
बेल्ट फॉर कस्टमर आपल्याला फाइंड आउट करायचं. मग यालाच आपण टोटल व्हॅल्यू सुद्धा म्हणू शकतो. मग आपल्याला माहिती आहे वी नो दॅट टोटल व्हॅल्यू इज इक्वल टू taxable value plus amount of GST. फॉर्म्युला आता इथं बघा टोटल व्हॅल्यू किती दिलेली आहे माहिती आहे आपल्याला 586 प्लस अमाऊंट ऑफ जीएसटी काढायचं म्हणजे काय करावं लागेल 18% ऑफ 586. इथं काय होईल 586 18% म्हणजे 18/100 इंटू 586. इथं मल्टिप्लिकेशन करून घ्या. काय होतं 586 प्लस जर मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल 18/6 जा 108 carry 10 88 चा 126 6 काय 18/5 चा 19 प्लस किती बघायचं 10 काय होणार पण 103 चुकलं प्रोडक्ट 586 into 8. Divided by 100. इथं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर इथं डिवाइड आहे तर इथं डिवाइडला 100 आहे म्हणजे डेसिमल 2 घर सरकणार 586 प्लस आणि याचं ऍडिशन करून घ्या. ऍडिशन काय येणार आहे 48 ला 48 ॲज इट इज. इथं ऍडिशन करून घ्या 6 प्लस 5 11 कॅरी 1 8 प्लस 1 9 6 म्हणजेच ही काय असेल टोटल व्हॅल्यू. टोटल व्हॅल्यू मीन्स प्राइस ऑफ द बेल्ट. शेवटला आन्सर लिहायचं देअरफॉर प्राइस ऑफ बेल्ट फॉर कस्टमर इज 691.48 रुपीज. तर अशा पद्धतीनं थोडंसं प्रोडक्ट करताना काळजीपूर्वक प्रोडक्ट करा जेणेकरून चुकणार नाही. तर अशा पद्धतीने आपण आणखीन एक उदाहरण पाहूया. बघा आता या एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय द टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी ऑफ रिमोट कंट्रोल्ड कार इज 1770. रेट ऑफ जीएसटी इज 18% ऑन टॉयज. फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू सीजीएसटी अँड एसजीएसटी ऑफ टॉय कार. म्हणजे इथं काय सांगितलं की टोटल व्हॅल्यू दिली त्यावरून फर्स्टली आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू काढावी लागेल. आता इथं पहा अगोदर आपण गिवन लिहूया टोटल व्हॅल्यू इज इक्वल टू 1770. त्यानंतर रेट ऑफ जीएसटी 18%. रेट ऑफ जीएसटी 18%. त्यानंतर आपल्याला काढायचं काय तर टॅक्सेबल व्हॅल्यू काढायची. टॅक्सेबल व्हॅल्यू काढायची म्हणल्यानंतर इथं आपल्याला माहित नाही म्हणून काय म्हणूया लेट अस सपोज टॅक्सेबल व्हॅल्यू बी एक्स रुपये. आता टोटल व्हॅल्यू दिली आहे रेट ऑफ जीएसटी माहिती आहे टॅक्सेबल व्हॅल्यू काढायची आहे. मग वी नो दॅट फॉर्म्युला टोटल व्हॅल्यू साठीचा फॉर्म्युला माहिती असतो तुम्हाला. टोटल व्हॅल्यू is equal to
taxable value plus amount of GST. तर इथं जर पाहिलं तर टोटल व्हॅल्यू दिलेली आहे 1770 रुपीज. यार टॅक्सेबल व्हॅल्यू माहित नाही म्हणून आपण एक्स ॲझ्युम करू शकतो आणि अमाऊंट ऑफ जीएसटी कसं काढणार आहे 18% ऑफ एक्स. कॅल्क्युलेट जर केलं हे 1770 एक्स प्लस 18/100 इंटू एक्स, तर क्रॉस जर केलं तर 100x plus 18x divided by 100 that is equal to काय होणार आहे 1770 is equal to divided by 100. याला जर डिवाइड जर केलं तर काय होणार आहे पहा, सॉरी क्रॉस करून घ्या. डिवाइड करण्याच्या ऐवजी क्रॉस जर केलं तर काय होईल इंटू 100 divided by 118 is equal to x. X means taxable value. Therefore x is equal to, कॅल्क्युलेट जर केलं तर हे कॅल्क्युलेशन किती येतं 1500 रुपीज. मग हे 1500 रुपीज म्हणजेच काय असेल, देअरफॉर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ टॉय कार इज इक्वल टू 1500. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, अमाऊंट ऑफ सीजीएसटी आणि अमाऊंट ऑफ एसजीएसटी. कसं निघेल, टोटल व्हॅल्यू मधून टॅक्सेबल व्हॅल्यू मायनस केली की अमाऊंट ऑफ जीएसटी मिळणार आहे. मग इथं काय करायचं, अमाऊंट ऑफ जीएसटी इज इक्वल टू टोटल व्हॅल्यू मायनस टॅक्सेबल व्हॅल्यू. टोटल व्हॅल्यू मायनस टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे कसं येणार आहे 1770 मायनस 1500 म्हणजेच काय असेल, अमाऊंट ऑफ जीएसटी इज इक्वल टू 270. तर हे झाले अमाऊंट ऑफ जीएसटी. पण आपल्याला काय करायचं सीजीएसटी आणि एसजीएसटी. देअरफॉर अमाऊंट ऑफ सीजीएसटी इज इक्वल टू amount of SGST is equal to amount of GST upon 2, that is equal to 270 upon 2, 135 rupees. मग शेवटला आन्सर लिहायचं. therefore amount of CGST is equal to 135 rupees and amount of SGST is equal to also 135 rupees. तर अशा पद्धतीने शेवटला आता या एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय, प्रसाद परचेस्ड a washing machine from Maharashtra Electronic Goods. The discount of 5% was given on printed price of 40,000 rupees. Rate of GST charged was 28%. Find the purchase price of washing machine. Also find the amount of CGST and SGST. इथे काय सांगितलंय की वॉशिंग मशीन खरेदी केलंय, पण ते खरेदी करताना ही जी प्रिंटेड प्राइस आहे त्याच्यावर 5% डिस्काउंट दिलेला आहे. मग इथं अगोदर आपल्याला डिस्काउंट फाइंड आउट करावं लागेल. मग डिस्काउंट ऑन वॉशिंग मशीन काय असेल 5% ऑफ 40,000, कारण प्रिंटेड प्राइस 40,000. इथं काय येणार 5/100 इंटू 40,000 म्हणजे डिस्काउंट किती असेल 2,000 रुपीज. मग डिस्काउंट 2,000 रुपीज जर असेल तर याच्यावर रेट ऑफ जीएसटी किती आहे 28% आहे. मग आता डिस्काउंट आहे म्हणजे इथं काय असेल टॅक्सेबल व्हॅल्यू किती असणार आहे. Therefore taxable value is equal to printed price 40,000 minus discount 2,000 म्हणजे किती येणार आहे 38,000 रुपीज. आता याच्यानंतर इथं पुढे काय सांगितलंय की आपल्याला 5% डिस्काउंट झाला प्रिंटेड प्राइस वर जीएसटी आपल्याला काढायचा आहे. मग जीएसटी कसा काढायचा, therefore
amount of GST is equal to 28% of 38,000. मग इथं काय होईल 28/100 into 38,000. इथं हे इथं काय होणार आहे बघा, इथं येणार 28 into 380. याचं मल्टिप्लिकेशन करायचं. किती येणार बघा 28 into 380. याचं मल्टिप्लिकेशन 380 into 28 0. इथं काय येणार आहे 0, 4, 6, 10. म्हणजेच प्रोडक्ट काय येणार आहे 10,640 रुपीज. म्हणजे ही काय झालं अमाऊंट ऑफ जीएसटी झालं. पण आपल्याला काय काढायचं आहे फाइंड द अमाऊंट ऑफ सीजीएसटी अँड एसजीएसटी. मग देअरफॉर अमाऊंट ऑफ सीजीएसटी is equal to amount of SGST is equal to amount of GST upon 2, that is equal to amount of GST काय आहे 10,640 divided by 2, that is equal to इथं डिवाइड जर केलं तर काय होईल 2 5 जा 10, 2 3 जा 2 2 जा 0. म्हणजे अमाऊंट ऑफ सीजीएसटी आणि अमाऊंट ऑफ एसजीएसटी काय असेल अमाऊंट ऑफ सीजीएसटी इज इक्वल टू 5,320 रुपीज and amount of SGST 5,320 रुपीज. तर हे अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचे आहेत एक्झाम्पल्स काय करायचे आहेत सॉल्व्ह करायचे आहेत. आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करताना फक्त प्रश्नामध्ये गिव्हन इन्फॉर्मेशन करेक्टली बघायची आणि त्या पद्धतीनं जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं कृती करायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं फॉर्म्युले यूज करणं. काय जे फॉर्म्युले तुमचे आहेत त्या पद्धतीनं तुम्ही काय करायचे आहेत फॉर्म्युले यूज करायचे आहेत. तर अशा पद्धतीचे एक्झाम्पल तुमच्या प्रॉब्लेम सेटमध्ये आहेत. प्रॉब्लेम सेट ए मध्ये तुम्हाला यावर आधारित एक्झाम्पल्स काय होतील तुम्हाला मिळतील. तर